आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण चाललेलो आहोत धामोरी या ठिकाणी, ज्याला अडबंगीनाथांची तपोभूमी म्हणतात आणि गोरक्षनाथांचं तिथे मंदिरसुद्धा आहे. अडबंगीनाथ जे होते ते नाथ संप्रदायामधले एक महत्त्वाचे नाथ होते आणि त्यांना गोरक्षनाथांनी तिथे प्रत्यक्ष दीक्षा दिली होती. आणि हे जे ठिकाण आहे धामोरी, हे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये आणि नाशिकच्या हद्दीवरच आहे. आणि इथलं आणखी एक वैशिष्ट्य हे आहे, तिथे एक गोरख चिंच आहे जी खूप प्राचीन आहे, म्हणजे नाथांच्या काळातली ती चिंच आहे. आणि तिला बघताच असं वाटतं की ती म्हणजे तो जो वृक्ष आहे, ते जे झाड आहे ते या दुनियेतलं आहेच नाही. आणि तिथलं निसर्ग वगैरे खूप जबरदस्त आहे. आणि बघू शकता आता मी बाईकने निघालो आहे आणि माझ्यासोबत आहे कट्टरनाथ भक्त गणेश. आणि आता रस्त्यात आपण ऑलमोस्ट अर्धा प्रवास केला आहे, 70 किलोमीटरचा प्रवास होता, आता पोहोचतच आलो आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण धामोरीची पूर्ण कथा जाणून घेणार आहोत, तिथले ठिकाणं बघणार आहोत, कुठले कुठले मंदिर आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर फायनली म्हणजे आपण येऊन पोहोचलेलो आहोत धामोरी गावाजवळ. आता मी धामोरी फाट्यावर आहे आणि बघू शकता आता इकडे धामोरी गावामध्ये जाण्याचा रस्ता आहे, म्हणजेच अडबंगीनाथांची तपोभूमी गोरक्षनाथ मंदिर. तर आता आपण लासलगाव शिर्डी रस्त्यावर आहे. या बाजूला इकडे गेल्यानंतर शिर्डीला जाता येतं आणि इकडे लासलगावकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि बघा इथं बस स्टॉप आहे, म्हणजे तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता. फक्त एवढंच की तुम्हाला खूप बस बदलत यावं लागेल. त्यापेक्षा सोपं हेच आहे की तुम्ही स्वतःच्या गाडीने या. तर फायनली मंडळी आपण येऊन पोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि बघू शकता मी आतमध्ये आलो आहे आणि जबरदस्त परिसर आहे. आजूबाजूला पूर्ण हिरवळ शेती वगैरे आहे. हे बघा इकडे मंदिर आहे आणि इकडे आपण बाईक पार्क केली आणि आता सकाळचं वातावरण आहे मस्त. आता भक्त येत आहेत इथे दर्शनासाठी. तर मंडळी बघू शकता आता आपण मंदिराच्या समोरच्या बाजूला आलो आहे आणि हे मुख्य मंदिर आहे. तर गोरक्षनाथांचं मंदिर आहे. तसं इथे आतमध्ये संपूर्ण नवनाथांच्या मूर्त्या प्रस्थापित केलेल्या आहे, पण जास्त महत्त्व गोरक्षनाथांचं आहे. कारण की जे अडबंगीनाथ होते त्यांना गोरक्षनाथांनीच उपदेश दिला होता, दीक्षा दिली होती, त्यामुळे त्यांना खूप महत्त्व आहे. तर त्यांचं खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे बघू शकता. आणि त्याच्यासमोरचा हा परिसर, तर इथे बघा धुना आहे, हा धुना सतत प्रज्वलित होत असतो. आणि त्याच्या इथे हे बघा एक छोटंसं मंदिर आहे, त्याबद्दल माहिती आपल्याला आता थोड्याच वेळात एक इथले जे प्रमुख आहेत जाधव सर ते येत आहेत, तर ते आपल्याला याची माहिती देतील. आणि हे बघा इथे समोर गोरख चिंच इतकी भव्य आहे की कॅमेरासुद्धा मावत नाही आहे, कारण की ही खूप प्राचीन, म्हणजे हे जे झाड आहे ते खूप प्राचीन आहे. आणि इथेच जे अडबंगीनाथ होते यांनी तपश्चर्या केली होती. तर आपल्यासोबत आहे, काय नाव तुमचं? माझं नाव विजय त्र्यंबकराव जाधव. तर या स्थानाची माहिती जर सांगायची ठरली, ही अडबंगनाथांची जन्मभूमी आहे, तपोभूमी आहे आणि दीक्षाभूमी आहे. म्हणजे साधारणतः त्या नाथकालीन ज्यावेळेस इथं गोरक्षनाथ इथं आले तर माणिक शेतकरी शेत नांगरत होतं आणि लहान बाळ होतं 12-14 वर्षाचं. तर मग ज्या असं लवचंबक जसं काम करतं त्याच्या आजूपासून अगोदरपासून ही गोरक्ष चिंच आहे. आणि त्यामुळं नाथ त्र्यंबकेश्वरून निघाले, नाशिकहून निघाले आणि उत्तरेनं काठाने जात असताना त्यावेळेस इथं आले आणि इथं त्यांचं भेट झाली. त्यांना भोजन घेतलं आणि तृप्त होऊन त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांच्या आशीर्वादाने इथं 12 वर्ष त्यांनी तप केलं. आणि तप करून पुन्हा दीक्षासुद्धा त्यांनी 12 वर्षांनी इथं येऊन स्वतः गुरु मच्छिंद्रनाथ, गुरु गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, धर्वनाथ आणि स्वतः अडबंगनाथ असे 5 नाथ इथून निघाले आणि ते नैताळ्याला गेले. आणि इथं दरवर्षी माघ शुद्धीतेला धर्वनाथ बीज ही मोठ्या उत्सव साजरा केला जातो. तर दररोजची भाविकांची गर्दी वाढते आहे, कारण त्यांना आपण नाथाने जे कार्य केलं ते अंधश्रद्धेला आधारित कुठलंही कार्य केलं नाही. नाथाने जे कार्य केलं ते विज्ञान आणि अध्यात्माचा जोड घालून नाथाने ते कार्य केलं आणि त्याची पूर्तता इथं चालू आहे. इथं कुठेही अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही. ही जे समाधी स्थान आहे, ही संजीवन समाधी आहे. इथं ज्यांनी सेवा केली तर त्यांनी वयोवृद्ध झाल्यानंतर स्वतः जिवंत समाधी घेतलेली आहे. यांना भोळेनाथ महाराज हे त्यांचं नाव होतं. अडबंगनाथांनी जिथं तपश्चर्या केली 12 वर्ष उभं राहून, तर तिथं आपण आता आत प्रवेश करणार आहोत. हे नाथांनी तपश्चर्या केल्याचं अखंड शिळा आहे आणि नाथांच्या रूपामध्ये इथं त्यांचं कार्य चालू आहे. आणि 3 नाथांनी आत्तापर्यंत ते समाधीस्थ नाहीत, ते भ्रमण करतायत. त्यामध्ये अडबंगनाथ एक आहेत का ते त्यांचं अखंड भ्रमण चालू आहे, अजून कुठेही समाधीस्थ नाही. अशा दृष्टीने इथं 12 वर्ष तप उभं राहून केल्यामुळं ही शिळा अखंड आहे. आणि याच्यामध्ये गुरुदत्तांचं स्थान आहे, हे नाथांचं विश्राम स्थान आहे. आणि ह्या इथं 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर याला एक चैतन्य निर्माण झाले. आणि वर्षानु आज दररोज वाढती गर्दी कशामुळे आहे की भक्तांना ज्यावेळेस काही प्रचिती येते
त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. कारण गोरक्षनाथांनी आल्यानंतर माग तुला काय वर पाहिजे माग, मी आता भोजन करून तुम्हाला जे भोजन दिलं, माझी जी सेवा केली त्यामुळे मी तृप्त झालो, तुला काय माग आहे ते वर माग म्हटले आणि त्याने त्यावेळेस तो वर घेतला नाही. परंतु नाथांनी त्याच वेळेस शब्द दिलेला आहे का जो मनापासून इथं करील तर त्या सेवा करील त्याचे मनोकामना पूर्ण होईल. अशा दृष्टीने ज्यांची मनोकामना पूर्ण होईल त्यामुळं वर्षानुवर्ष याची गर्दी वाढते, याची प्रचिती वाढत आहे. या कल्पवृक्षाला गोरक्ष चिंच म्हणतात. जगामध्ये गोरक्ष चिंचेचे प्रत्येक डोंगरदऱ्यामध्ये तुम्हाला गोरक्ष वृक्ष सापडतील. परंतु 9 ब्रँचेसचा विशाळ अशा 9 मुख्य फांद्या असणारा हा जगामध्ये एकमेव वृक्ष आहे. आणि हे 9 फांद्या म्हणजे 9 नाथांचं प्रतीक आहे. तर त्यांना जर आपण बघितलं तर मंत्राप्रमाणे जरी गेलो तरी त्याप्रमाणे त्याची रचना नाथांनी केलेली आहे. आणि त्याप्रमाणे याला हे जे आहे हे पेनिसिलिनसारखं काम करतं. गोरक्ष चिंचेची साल, पान आणि देठ आणि फळातला आतला गर हा प्रत्येक शारीरिक ज्या व्याधी आहेत त्या स्त्रियांच्या असू, पुरुषांच्या असू, लहान बालकांच्या असू, त्याच्यासाठी ते पेनिसिलिनसारखं काम करतं. आणि त्याला अक्षरशः जर आपण असं मध्ये बघितलं, आता या बघा समोर जर बघितलं तर खोल अशी गुफा तयार झालेली आहे. ही गुफा नैसर्गिकदृष्ट्या तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये पूर्वीचे प्राचीन असं आज बी सांगतात की पूर्वी लग्नासाठी याचे भांडे निघायचे, पण कालांतराने ते लुप्त झाले. तर यामध्ये ही तपश्चर्या ध्यानधारणा करण्याची जागा आहे. आणि नाथपंथीय आपले सगळं संत महात्मे इथं येऊन पहाटे येऊन इथं ध्यानधारणा करतात आणि आजही ती परंपरा चालू आहे. याची पालवी, याला जूनमध्ये पालवी येईल. पालवी आली का त्याची जून जुलैमध्ये फलधारणा होते आणि साधारणतः डिसेंबर एंडला गोरक्ष चिंच तयार होते. तर ते गोरक्ष चिंचेचं जवळजवळ 900,000 गोरक्ष चिंच येतात. आणि जेवढे पारायणाला बसतात त्यांना प्रत्येकाला विनामूल्य शेवटच्या दिवशी ते प्रसादाचं वाटप केलं जातं. आणि ते लोक त्या भक्तिभावाने ते त्यांच्या स्वतः देवावर ठेवतात. तर याचं जर लांबी धरली तर ही जवळजवळ 80 फूट लांबी येते आणि 27 फूट रुंद येते. आता आपण समोर जी ही छोटी लाल कुटी आहे ही ओम शिव गोरक्ष जनार्दनाय नमः गुरु जनार्दन स्वामींची कुटी आहे, भक्तराज महाराजांची कुटी आहे. आणि गुरुदेव रमेशगिरी महाराज हे स्वतः इथं येऊन प्रत्येक धरणात बीजेला सर्वांना अध्यात्माचं प्रबोधन, अध्यात्मामध्ये त्यांनी सर्वांना आशीर्वाद देत असतात. आणि दर धर्मात बीजेला बाबाजी आल्यानंतर सर्वांची खूप अशी गर्दी होती. ज्यांनी इथं 12 वर्षे तपश्चर्या केली, साक्षात त्या ईश्वरात त्यांचं रूपांतर झालं असं बाबाजींचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे त्या मानकेश्वराचं इथं स्थान आपल्याला बघायला मिळेल. याला सुद्धा कुठली देणगी किंवा कुठं पावत्या आपल्याला करायची गरज पडली नाही. नाथांनी त्यांचं कार्य स्वतः करून घेतलं आणि एक 18 दिवसात हे मंदिर तयार झालं. म्हणजे कामाला सुरुवात केल्यापासून 18व्या दिवशी याचं पूजन झालं, प्राणप्रतिष्ठा झाली. 9 संत आले होते, त्यामध्ये मुख्य असे आमचे गुरुदेव रमेशगिरीजी महाराज होते. मंडळी, अशा प्रकारे सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. आणि जसं की आता आपण इथलं प्रत्यक्ष आता दर्शन घेणार आहोत आणि आतमध्ये कसा एकंदरीत गाभारा आहे आणि ड्रोन शॉट्स पण घेणार आहोत. तर एकंदरीत हा परिसर मी तुम्हाला दाखवतो. धामोरी येथील अडबंगीनाथ तपोभूमीची एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वीच्या काळी माणिक नावाचा एक साधा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. त्याच वेळी महान योगी गोरक्षनाथ तिथे आले आणि त्यांनी माणिककडे खाण्यासाठी काहीतरी मागितले. माणिकने क्षणाचाही विचार न करता स्वतःसाठी आणलेली शिदोरी आणि पाणी त्यांना दिले. माणिकच्या या निरपेक्ष भावनेने गोरक्षनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. मात्र माणिकने थोड्या हट्टी स्वभावाने उत्तर दिले, मीच तुम्हाला दिलं, तुम्ही काय मला देणार? यावर गोरक्षनाथ म्हणाले, जर तुला माझ्याकडून काही नको असेल तर तूच मला एक वर दे. माणिकने होकार दिला. तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले, मनात येईल ते तू करू नकोस. माणिकला हे सोपं वाटलं आणि त्याने लगेच मान्य केलं. संध्याकाळ झाली. काम झाल्यावर माणिकने नांगर डोक्यावर घेतला. घराकडे जाण्याची इच्छा मनात येताच त्याला दिलेला शब्द आठवला आणि त्या एका शब्दासाठी तो तसाच उभा राहिला. दिवस गेले, महिने गेले आणि तब्बल 12 वर्ष माणिक एकाच ठिकाणी नांगर डोक्यावर घेऊन स्थिर उभा राहिला. त्याच्या शरीराची शक्ती संपली होती, मात्र त्याची निष्ठा अजूनही तितकीच होती. काही वर्षांनी मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ पुन्हा त्या ठिकाणी आले. माणिकची ही अद्भुत तपश्चर्या पाहून ते थक्क झाले. गोरक्षनाथांनी त्याच्या कानात मंत्र फुकला आणि त्याला सज्ञान प्राप्त झालं आणि त्याच क्षणी माणिक एक महान योगी बनला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, हा अडबंग आहे. आणि त्या दिवसापासून माणिक ओळखला जाऊ लागला अडबंगीनाथ.
तर मंडळी, अशा प्रकारे आपला ब्लॉग या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि जसं की तुम्ही बघितलंच, धामोरीची म्हणजे इथल्या स्थानाची आपण पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. आणि खूप जबरदस्त परिसर आहे. नक्की भेट द्या. जर तुम्हाला माहीत नसेल, आपला व्हिडिओ बघून जर तुम्ही येणार असाल तर नक्की आम्ही पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि आपल्यासोबत जे आयरे साहेब आहे त्यांनीसुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलं आणि आपल्यासोबत कंटिन्यू ते थांबले आणि त्यांचा वेळ दिला, त्याबद्दल तुमचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. तर जेव्हा तुम्ही इथे याल तर यांची तुम्ही भेट घ्या, इथंच असतं ते, तर तुम्हाला ते अजून मार्गदर्शन करतील. तर चला आता जाऊया, भेटूया पुढच्या कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील तर चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.